महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन 3 दिवस उलटले आहेत, मात्र आजही नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा झालेली नाही. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत. तर मागील सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार गटाने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र 132 जागांसह महाआघाडीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपमध्ये अद्यापही मौन आहे. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची अद्याप निवड झालेली नाही. आज एका महत्त्वाच्या घडामोडीत 5 अपक्ष आमदारांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या पाठिंब्याने भाजपच्या आमदारांची संख्या 137 झाली आहे. सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 145 आमदारांपैकी आता फक्त 8 आमदारांची कमतरता आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना आधीच पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यास त्यांचा पक्षही अजित पवार यांच्या नावावर दावा सांगेल, कारण त्यांचा पक्षाचा स्ट्राईक रेट शिवसेनेपेक्षा जास्त आहे, असे स्पष्टपणे सांगितले आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी अजित पवारांची इच्छा नसून उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांना त्यांच्या हाताखाली काम करावे लागेल, असे भुजबळाच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते. त्याचे कारण असे आहे की 2022 मध्ये शिंदे आपल्या पक्षांच्या 39 आमदारांसह उद्धव ठाकरेपासून वेगळे झाले. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांवर विकास कामासाठी निधी न दिल्याचा आरोप उघडपणे केला होता. त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर अजित पवारही शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले असताना त्यांना अर्थ मंत्रालय देण्यास शिंदे गटाकडून विरोध झाला. त्यामुळे अजित पवारांना यावेळी सरकारची कमान एकनाथ शिंदे यांच्या हातात जाताना बघायचे नाही. दुसरीकडे 57 जागा जिंकून शिंदे गट आपल्या नेत्यालाच मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रही आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही छोट्या मित्रपक्षाला मुख्यमंत्रीपद देऊन औदार्य दाखवायला हवे, असे ते म्हणतात. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे पाटील यांनी भाजपने याआधीच बिहारमध्ये कोणाला जास्त जागा मिळाल्या तरी नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील अशी घोषणा करून निवडणूक लढवली होती, असे सांगत शिवसेनेचा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. तर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे त्यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देण्याचे कोणतेही आश्वासन दिले नाही. खुद्द एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही. याउलट रविवारी सायंकाळी आपल्या आमदारांना संबोधित करताना शिंदे म्हणाले की महाआघाडीत कटुता निर्माण होईल अशी विधाने कोणीही करू नयेत. सध्या भाजप मजबूत स्थितीत आहे आणि राष्ट्रवादीच्या 41 आमदारांचा समावेश करून भाजप सहज सरकार स्थापन करू शकते, हे शिंदे यांनाही समजलं असावे. त्यामुळे त्यांना हट्टाने स्वतःचा खेळ खराब करायचा नाही. दुसरीकडे मुख्यमंत्री पदाबाबत भाजप छावणीत अद्यापही मौन आहे. नवनिर्वाचित आमदारांनाही विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यासाठी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. केंद्रीय नेतृत्वाने अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाही. एकनाथ शिंदे यांची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी असलेली जवळीकही लपून राहिलेली नाही. शिंदे आपल्या वागण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची मने जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. आता चेंडू मोदी आणि शहा यांच्या कोर्टात आहे की ते शिंदे आणि फडणवीस यांच्यापैकी कोणाला तरी मुख्यमंत्री करायचे की नवे समीकरण पुढे आणायचे.